कळवण न्यूज। सरकारने कांद्याला 12 रुपये 35 पैसे किलो बाजारभाव जाहीर करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। कळवण येथे शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा ओतून देत संताप व्यक्त केला। यावेळी सरकारच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। सरकारने जाहीर केलेली 12 रुपये 35 पैसे भावाची खरेदी तात्काळ बंद करून शेतकऱ्यांना कमीत कमी 2500 ते 3000 रुपये क्विंटल प्रमाणे सर्व शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करावा। शेती व शेती उपयुक्त कामासाठी ट्रॅक्टरला मुबलक प्रमाणात डिझेल उपलब्ध करून देण्यात यावे। रासायनिक खतांच्या किमती स्थिर ठेवून रासायनिक खतांच्या किमती न वाढवता शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात पुढील हंगामासाठी रासायनिक खत उपलब्ध करून द्यावे। नाफेडचा कांदा मार्केट कमिटीमध्ये खरेदी करून मार्केटमध्ये त्याची नोंद करावी। विकलेल्या मालाला 1500 रुपये अनुदान द्यावे या मागण्या शेतकऱ्यांनी केल्या। कळवण बसस्थानकासमोर रस्त्यावर कांदा ओतून देत सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। तहसीलदार रोहिदास वारुळे, पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांना निवेदन देण्यात आले। यावेळी विलास रौंदळ, महेंद्र हिरे, घनश्याम पवार, काशीनाथ गुंजाळ, संदीप शिंदे, शशिकांत हिरे, योगेश पगार, रामकृष्ण जाधव, महेंद्र पवार, रामा पाटील, विनोद खैरनार, जगन पाटील, बबन वाघ, संजय पाटील, मनोज रौंदळ, केवळ रौंदळ, शिवाजी रौंदळ, प्रसाद निकम, NK आहेर, सुभाष रौंदळ, प्रसाद निकम, दिनेश खैरनार, मधुकर पाटील, सुनील मोरे, कैलास पाटील, रमेश बच्छाव, किशोर पवार, सचिन पवार, साहेबराव पवार, रवींद्र गुंजाळ, रावसाहेब गुंजाळ, शरद रौंदळ, सागर रौंदळ, मोहन रौंदळ, बापू रौंदळ, राजेंद्र वाघ, सचिन खैरनार, सतीश पवार, अनिल रौंदळ आदींसह शेतकरी उपस्थित होते। कळवण आणि परिसरातील ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कळवण न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।